मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा भाग काय घडलंय चला पाहूयात। सुरुवातीलाच इंद्रा आणि राणी आता कारमधनं घराकडे निघालेले असतात। ते एकमेकांशी छान बोलत असतात। तेवढ्यात मित्रांनो पाहायला मिळते की समोर आता जोगतीन येऊन उभी राहते। तर इंद्रा मात्र जोराचा ब्रेक मारतो। तर राणी खाली येत विचारू लागते की तुम्हाला काही लागलं नाही ना? अचानक तुम्ही कारच्या समोर का आलात? त्यावेळेस मात्र आता जोगतीन सांगू लागते की तुम्हाला अतिशय मोठा संकेत मला द्यायचा आहे। देवी आईंनीच मला इकडे पाठवलं आहे आणि तुम्हा दोघांच्या आयुष्यात जे वादळ चाललं आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे। मित्रांनो, असं ऐकल्यानंतर मात्र आता इकडे राणी आणि इंद्राच्या पायाखालची जमीनच सरकते। तर आता जोगतीन बोलू लागते की काळ्या कुट्ट रात्री जे घडलं होतं ते मात्र आता तुम्हा दोघांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आणणार आहे। तुमची अतिशय मोठी परीक्षा मात्र आता देवी आई घेत आहे। तुम्हाला या परीक्षेला सामोरं जायचं आहे। तर मित्रांनो, जोगतीन बोलू लागते की काळ्या कुट्ट रात्री लोकांना वाटतं की कुणाला काही दिसत नाही, परंतु देवी आईला सगळं दिसत असतं। इंद्रा आणि राणी चक्क आता पूर्णपणे दंग राहतात। मित्रांनो, जोगतीन खडा ना खडा त्या रात्रीची माहिती आता या दोघांना सांगत असते। त्यावेळेस इंद्राच्या डोळ्यासमोरनं आता ती रात्र जात असते। इंद्राला सर्व काही आठवत असतं। तनिषा आणि ते दोघे कसे मिठीत आले होते आणि त्या रात्री इंद्रा आणि राणी एकमेकांपासून कसे दूर गेले होते हे सर्व काही त्याला दिसू लागतं। मित्रांनो, इंद्राला खूप वाईटही वाटत असतं। तर आता पाहायला मिळतंय मित्रांनो, हे सर्व प्रकरण झाल्यानंतर इंद्रा आता त्या जोगतीनीला विचारू लागतो की आम्हाला या सर्व संकटातनं बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल। तर जोगतीन बोलते की या संकटातनं जर तुम्ही बाहेर आलात तर मात्र तुम्हाला 7 जन्म दोघांना एकमेकांपासून दूर होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। हा देवी आईचा मोठा संकेत आहे। आता राणी देखील विचारू लागते की तुम्ही जर आम्हाला संकट सांगितलंच आहे तर या मागे देवी आईचा काय हेतू आहे हे देखील आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही देवी आईचं सर्व काही करू। त्यानंतर आता जोगतीन बोलते की देवी आईचा या गोष्टीमागे काहीही हेतू नसतो। देवी आई त्यांच्या लेकरांसाठी सदैव उभी असते, परंतु लेकरांचं किंवा कुणाचं काही चुकलं तर देवी आई सतत मात्र त्यांची परीक्षा घेत असते। त्याचमुळे तुम्हा दोघांची देखील देवी आईने परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे। तुमच्या नात्याला आता मात्र अतिशय मोठ्या परीक्षेला बसावं लागणार आहे, असं बोलत आता मात्र तिकडे देवी आईंची जोगतीन त्या दोघांची दृष्टही काढत असते। असं बोलत असते की तुम्हा दोघांच्या नात्याला कुणाचीही नजर नको लागायला। असं बोलल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा राणीचा चेहरा अतिशय पडलेला असतो। तिला असं वाटत असतं की माझ्यापासनं माझे सर म्हणजे इंद्रजित दूर तर जाणार नाही ना, असं ती सारखंच डोक्यामध्ये विचार ठेवून बसलेली असते। तर जोगतीने सांगत असते की बाबांनो, हे सर्व काही चेष्टेचा विषय नाहीये। देवी आईंची परीक्षा म्हणजे अतिशय कठीण परीक्षा असते, त्यामुळे तुम्ही या गोष्टीला बिलकुलही हलक्यात घेऊ नका। मी जे सांगते त्या गोष्टीकडे लक्ष द्या। असं बोलत मात्र जोगतीन आता तिकडनं निघून जाण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला आणखीही देवळात जायचं असतं आणि ती बोलते की आता मात्र मला जेवढं देवी आईंनी सांगितलं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे। या पुढच्या परीक्षेला तुम्हाला दोघांनाच सामोरं जायचं आहे। तर मित्रांनो, राणी मात्र आता जोगतीनीचा आशीर्वाद घेत असते आणि बोलत असते तुमचा हात आमच्या अवश्य पाठीशी ठेवा। त्यानंतर आता जोगतीन बोलत असते की माझा आशीर्वाद तर तुमच्या नेहमीच पाठीशी आहे, परंतु तुमच्या मागे जे संकट लागलं आहे त्या संकटाला तुम्हाला आता दोघांना सामोरं जाऊन दूर करायचं आहे आणि जिंकून दाखवायचं आहे। तर मित्रांनो, असं बोलल्यानंतर पाहायला मिळतं की इंद्रजित इकडे विचार करत असतो की त्या रात्री जे घडलं आहे ते तर मात्र या जोगतीनीला सर्वच माहीत आहे। माझी या गोष्टीमध्ये काही चूक नसताना मला मात्र यामध्ये सारखंच इन्व्हॉल्व केलं जात आहे। मला काहीतरी करावं लागेल। तर मित्रांनो, आता इकडे घरामधले सर्वजण इंद्रा आणि राणीची छान वाट पाहत बसलेली असतात। मित्रांनो, त्यांना राणी कधी घरी येईल असं झालेलं असतं। अजित मात्र बाहेर जाऊन पाहत असतो। तेवढ्यात मात्र आता दोघांची छान एंट्री तिकडे होते। मित्रांनो, एंट्री झाल्यावरती आता मात्र लगेच रत्नाई खूप हसू लागतात। रत्नाईंना खूप छान वाटत असतं। अजित मात्र बाहेरून सर्वांना ओरडत सांगत असतो की दादा आणि वहिनी आले रे। त्यांना लगेच आता अजित बाहेर घेण्यासाठी देखील गेलेला असतो। मित्रांनो, आता पाहायला मिळते की राणी आणि इंद्रा घरात येणार असतात। त्याचपूर्वी अजितला खूप आनंद झालेला असतो। तर आबांनी मात्र आता एक पण तिकडे ठेवलेला असतो। मित्रांनो, आता आबा राणीला मध्येच थांबवतात आणि असं बोलतात की थांब राणी, ज्यावेळेस तू गेली होती त्यावेळेस मात्र तुला इंद्रानेच घराबाहेर म्हणजेच तुझ्या वस्तीत सोडलं होतं। तर आज आमची इच्छा आहे की इंद्राज तुला
हाताला धरून घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश देईल. तर मित्रांनो, आता पाहायला मिळते की राणी प्रचंड खुश झालेली असते, कारण सर्वजण तिच्यावरती एवढं मन भरून प्रेम करत असतात. या गोष्टीमुळे मात्र आता इकडे तनिषाचा देखील जळफळाट होत असतो. तर मालती देखील बोलत असते की पहा, इंद्रा आणि राणी किती सुंदर दिसत आहेत जोडीने. तर मित्रांनो, घरच्यांच्या सर्वच चेहऱ्यावरती आनंद दिसत असतो. तनिषा सारखीच या दोघांवरती जळत असते. मित्रांनो, आता पाहायला मिळते जशी एंट्री होते तशी मात्र देवळातली घंटा आता जोरजोरात हवेने वाजू लागते. तर आता घरातले सर्वजण बोलू लागतात की पहा, देवाने देखील कौल दिलेले आहे. तर आबांना खूप आनंद होतो. तर या गोष्टीचा तिटकारा तनिषा करते. राणी बोलत असते की खूप दिवसानंतर घरी आल्यासारखं मला वाटत आहे. 2च दिवस झाले, परंतु मला असं वाटतंय की मी खूप दिवस माहेरी गेले होते. मित्रांनो, इंद्रा मात्र आता उर्मिला वहिनींना आवाज देत असतो. उर्मिला वहिनी तिकडे कुठेही नसतात. तर पाहायला मिळते की उर्मिला वहिनी इंद्राच्या आवाजावरती लगेच खाली येतात आणि बोलतात की काय झालं इंद्रा भाऊजी. त्यानंतर इंद्रा बोलतो की मला आता तुम्हाला जास्त बोलायला लावू नका. तुम्ही आता गुपचूपपणे लगेच राणीची माफी मागून घ्या. राणीची माफी मागणं तुमचं काम आहे. त्यानंतर आता लगेच उर्मिला माफी मागत असते, तिच्या पायाही पडत असते. सर्व काही गोष्टी तिकडे झाल्यानंतर मित्रांनो, आता राणी बोलते की काही गरज नाही, तुम्ही माझ्या पाया पडू नका. तर राणी तिकडे आता अजितला देखील ओरडताना पाहायला मिळते. ती बोलते की अजित भाऊजी, तुम्हाला सांगितलं होतं ना की घरी कोणाला काही सांगू नका. तर हे सर्व प्रकरण झाल्यानंतर इकडे आता तनिषा आणि मात्र मित्रांनो उर्मिला बोलत असतात. उर्मिलाला खूप राग येत असतो. तिने पोटाची उशी काढून खाली फेकलेली असते. तनिषा मात्र मजाक करत असते. तनिषा बोलत असते की अगं, तुझं त्याच्यात बाळ आहे ना, कशाला फेकून दिलं असते. तर आता उर्मिला बोलत असते की माझी मजाच घे तू, माझी मजा घेण्यामध्ये तुला खूप आवडतं ना. त्यानंतर मात्र आता उर्मिला बोलते पण काहीतरी प्लॅन केला पाहिजे. तर इकडे मात्र आता सकाळी दूध उतू गेलेलं असतं. मित्रांनो, राणीचं लक्षच नसतं, सगळं लक्ष तिचं इंद्रा सरांवरती असतं आणि त्यामुळे घरात आता मात्र दूध उती गेलेलं असतं. त्यामुळे आता मालती आणि मात्र रत्नाई आलेले असतात आणि त्यांनी गॅस बंद केलेला असतो. तर राणी मात्र प्रचंड घाबरते. राणीला विचारतात सर्वजण, काय झाले राणी, तू कुठल्या विचारात असते सारखी. त्यानंतर राणी बोलते की माझं लक्षच नव्हतं. तर मित्रांनो, घरी आता रूममध्ये इंद्रा छान ड्रेस घालत असतो. त्याला आता ऑफिसला जायचं असतं. ऑफिसची वेळ झालेली असते मित्रांनो, आणि मात्र आता इंद्रा रेडी होत असतो. तेवढ्यात आता राणी तिकडे आलेली असते. तर इंद्रा बोलत असतो की राणी, मला जरा रेडी होण्यासाठी मदत करतेस का. तर राणी हो बोलते. मित्रांनो, कित्येक दिवसानंतर आता पाहायला मिळते की दोघे जण अतिशय जवळ आलेले असतात. मित्रांनो, राणी छान आता इंद्राला ड्रेस घालत असते. तर पुढील भागामध्ये दाखवलंय मित्रांनो, जे मी तुम्हाला मागील एपिसोडमध्ये सांगितलं होतं तेच मात्र आता घडलंय. राणीची छान मंगळागौर सुरू असते. राणीची मंगळागौर सुरू असताना मित्रांनो, गोट्या अचानक तिला फोन करून साईडला बोलावतो. त्यानंतर गोट्या सांगतो की राणी, आता जे नको तेच घडणार आहे. म्हणजेच इंद्रा आणि तनिषाच्या विषयी तो सांगत असतो. मित्रांनो, मी त्या दोघांना एकत्र पाहिले राणी, आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी देखील असतं. मित्रांनो, आता तो अशा अवस्थेत बोलत असतो की राणीला सर्व काही गोष्टी पटलेल्या असतात.